श्रीराम प्रतिष्ठान निराळे वस्तीच्या वतीने भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। आज मितीला सोलापूर शहरातून माघ शुद्ध दशमीला शेकडो दिंड्या सोलापूर पंढरपूर पायी वारी करतात। त्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात। तसेच सोलापूर शहराच्या व जिल्ह्याच्या विविध भागातून व गावातून प्रतिवर्षी मोठे नाम सप्ताह व भागवत सप्ताह होतात। हे जे शहर व जिल्ह्यात वारकरी परंपरेचे संस्कार आहेत, हे संस्कार रुजवण्याचे काम काही शतके अनेक थोर साधू संतांनी केलेले आहे। त्यापैकीच एक थोर साधू पुरुष श्री वैकुंठवासी हबप सावताबाबा जांभळे हे होते। त्यांनी आपले पूर्ण आयुष्य या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी वारकरी घडवण्याचे काम केले आहे। आज ही सोलापूर शहर व जिल्ह्यात 10,000च्या आसपास त्यांचा शिष्य संप्रदाय आहे। वयाच्या 90व्या वर्षी आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा हा अभंग म्हणत म्हणत त्यांनी आपला देह पांडुरंगास समर्पित केला। यावर्षी त्यांच्या वैकुंठ गमनास 7 वर्षे होत आहेत। त्यानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण व त्यांचे ऋण निर्देश ही भागवत कथा आयोजित केली आहे, असे संयोजकांनी सांगितले। यांनी संपूर्ण आयुष्य आपलं हे समाजाच्या कल्याणासाठी खर्ची घातलेले आहे। ते जरी आणि गृहस्थी असले तरी मीठ बंद पडल्यापासून त्यांच्या घराकडे अजिबात लक्ष नव्हतं। सर्व जिल्हा आणि शहरातून ठिकठिकाणी दिंडी काढणे, लोकांना भजन शिकवणे, मृदंग शिकवणे, एक सोलापूर जिल्ह्यातले एकदम उत्कृष्ट अशा प्रकारचे मृदंग वादक होते। म्हणजे त्यांनी ती कला अनेकांना शिकवून अशी तयार केलेले वारकरी आज ही सगळ्या भागातून कथा कीर्तन नाम सप्ताह दिंडी असे उत्सव साजरे करतात। तर एकूण शहराचं जे चांगलं सात्विक वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे, सांप्रदायिक वातावरण आहे, हे वातावरण तयार करण्यामध्ये सोलापूर शहरात जे अनेक सत्पुरुष होऊन गेले त्यापैकी आमचे बाबा एक आहेत आणि त्यांचं फार मोठे योगदान असल्यामुळे हा सगळा समाज त्यांच्या पायी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा नाम सप्ताह करतो। आजही जवळ शहर जिल्ह्यामध्ये त्यांचे 10,000च्या आसपास भक्त आहेत, शिष्य आहेत आणि ते एकाने त्यांच्या जीवनात फार मोठ्याने बदल घडवलेले आहेत। त्यांच्या वेळेला तुळशी म्हणा लागली म्हणजे त्यांना व्यसनापासून दूर केलेलं आहे, अत्याचारापासून पापापासून दूर केलेलं आहे, सन्मानाला लावलेलं आहे। असं ज्ञानोबाची प्रार्थना आहे की जे काळाची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मे रतिवाडो भूता परस्परे प्रो मैत्री जीवाची, ही जी ज्ञानोबाची मागणी आहे ती खऱ्या अर्थाने समाज उतरवण्याकरता प्रत्येक घरात असे छोटे मोठे संत व्हावे लागतात आणि त्यापैकीच हे एक मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी सगळं आयुष्य आपलं धर्माच्या संप्रदायाच्या देवाच्या कार्य अर्पण केलेलं आहे आणि त्यामुळे आज सोलापूर शहरात बऱ्याच अंशामध्ये जी संस्काराची संपन्नता आहे, श्रीमंती आहे, त्याच्यामागे यांचं योगदान आहे। म्हणून सर्व विविध भागातून त्यांचे शिष्य मंडळी उत्साह करत असतात। त्यापैकी मोठा उत्सव अशी त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी ठेवला म्हणजे त्यांचं 7वं पुण्यस्मरण आहे। त्यानिमित्ताने एक भागवत कथा आयोजित केलेली आहे। यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते।